Next is end stages of star. The higher the mass of the star, faster is its rate of evolution. आता इव्होल्युशन म्हणजे स्टारमध्ये येणारे जे चेंजेस आहेत, चेंजेस हे स्लो पद्धतीचे असतात हे आपण पाहिलं. आता हे जो इव्होल्युशनचा रेट आहे मग हा फास्टर असतो केव्हा आणि स्लो असतो केव्हा, तर हे कशावर डिपेंड आहे, तर ॲक्च्युअल इट इज डिपेंड ऑन द मास ऑफ द स्टार. स्टारचा मास जितका हाय असेल तितका रेट ऑफ इव्होल्युशन हा सुद्धा कसा असणार, फास्टर असणार, हायर असणार. The different stages during the evolution of the star, which is the path of evolution of the star, also depends on its mass. त्यानंतर इव्होल्युशनच्या दरम्यान डिफरंट काय येतात त्या ठिकाणी स्टेजेस येतात आणि हे जे स्टेजेस यायलेत या ठिकाणी, तर हे स्टेज म्हणजे इव्होल्युशनचा काय माहिती आहे का, तो पाथ आहे, एक मार्ग आहे की त्या मार्गाने टप्प्याटप्प्याने त्यामध्ये एक चेंजेस येत असतात आणि येणारे चेंजेस सुद्धा हे कशावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहेत. ओके, हाऊ डज द इव्होल्युशन फायनली स्टॉप. प्रश्न असा आहे की हे जे स्टारमध्ये असणारं इव्होल्युशन आहे याची एंडिंग कशी होते, स्टॉप कसा होतो फायनली. We have seen that when the energy generation stops, the temperature decrease, causing the gas pressure to decrease. 3 इव्हेंट काय पाहिले आपण की यामध्ये काय होतं की जेव्हा फ्यूल काय होतं, संपतं, एंड होतं, फिनिश होतं, त्यानंतर जी एनर्जी जनरेशनची प्रोसेस आहे ती काय होते त्या ठिकाणी स्टॉप होते. त्यामुळं डेफिनेटली त्या स्टारचं टेम्परेचर हे डिक्रीज होतं, बरोबर. आणि डिक्रीज झाल्यामुळं जे गॅस प्रेशर आहे हा सुद्धा काय होतो या ठिकाणी डिक्रीज होतो. आणि गॅस प्रेशर हा कसा ॲक्ट करतो, आउटवर्ड दिशेने ॲक्ट करतो, म्हणजे या ठिकाणी स्टारचं काय सुरू होतं, कॉन्ट्रॅक्शन. The star contracts and its density increase. आता कोणताही सबस्टन्स त्याचे जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत हे जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते, कारण व्हॉल्यूम हा डेन्सिटीचे काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जितका व्हॉल्यूम कमी तितका डेन्सिटी काय असते, जास्त असते. ज्या अर्थी प्लॅनेटचं काय होत आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होत आहे, तर त्या ठिकाणी त्याची डेन्सिटी डेफिनेटली काय होत असते, कॉन्ट्रॅक्शन व्हायला त्या अँगलने डेन्सिटी काय व्हायली या ठिकाणी इन्क्रीज व्हायली. ओके, सो डेन्सिटी इन्क्रीज होते. When the density becomes very high, some new types of pressure are generated which do not depend on the temperature of the gas. आणि जेव्हा डेन्सिटी ही अतिशय जास्त होऊन जाते तर अशा वेळेस काय होतं की काही नवीन टाईपचे प्रेशर्स त्या ठिकाणी जनरेट होतात, म्हणजे निर्माण होतात. आणि हे नवीन टाईपच्या प्रेशरचं एक वैशिष्ट्य आहे की ते कशावर डिपेंड नाहीत, टेम्परेचरवर डिपेंड आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सर्व इव्हेंट्स हे कशावर डिपेंड होते, टेम्परेचरवर. पण इथं जे नवीन टाईपच्या प्रेशरची जी निर्मिती व्हायली, जनरेशन व्हायलं, तर हे ॲक्च्युअल कशावर डिपेंड नाही, टेम्परेचरवर डिपेंड नाही. In such case, the gas pressure remains constant even after the energy generation stops completely and the temperature of the gas goes on decreasing. आणि सो या पूर्ण केसमध्ये जर पाहिलं आपण तर काय होतं की जो गॅस प्रेशर आहे हा रिमेन कसा आहे, कॉन्स्टंट. ओके, आता हे कॉन्स्टंट होण्याची जी प्रोसेस आहे तर हा इव्हेंट थोडा वेगळा आहे बघा. कसं, कारण एनर्जी जनरेशन जे आहे हे कम्प्लिटली काय झालं या ठिकाणी, स्टॉप. आणि एनर्जी जनरेशन कम्प्लिटली स्टॉप आहे, टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होत आहे. या दोन्ही कंडिशनमध्ये सुद्धा जो गॅस प्रेशर आहे हा काय राहायला लागला या ठिकाणी, कॉन्स्टंट राहायला लागला. The stability of the star can remain intact for ever and this can be considered as the end stage of a star. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर मग जी स्टारची स्टॅबिलिटी आहे ही रिमेन इंटॅक्ट, म्हणजे ती फॉर एव्हर, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी आता काय व्हायलं की ही स्टेज येणं म्हणजेच ही स्टारची काय आहे, एंड स्टेज आहे. म्हणजे एंड स्टेज म्हणजे स्टार पूर्णपणे नष्ट व्हायला का नाही, तर ॲक्च्युअल काय होणे, फायनल स्टेप म्हणजे की त्यामध्ये असणारा जो गॅस प्रेशर आहे हा रिमेन कॉन्स्टंट राहणे. इवन त्या ठिकाणी 2 गोष्टी पाहिल्या आपण, त्याचं टेम्परेचर डिक्रीज होत असेल, एनर्जी जनरेशन कम्प्लिटली स्टॉप झालं, हे 2 इव्हेंट असताना सुद्धा गॅस प्रेशर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्यामुळे जी स्टारची स्टॅबिलिटी आहे ही रिमेन इंटॅक्ट आहे. आणि सो हा इव्हेंट येणे दॅट इज नोन ॲज द एंड स्टेज ऑफ द स्टार. There are 3 ways of evolution of star depending on their initial mass. आता स्टारचं इव्होल्युशन हे 3 मार्गाने होत असतं, तर ते 3 मार्ग आपण स्टडी करणार आहोत. मात्र या 3 वेचं एक वैशिष्ट्य आहे की हे स्टारच्या इनिशियल मास, म्हणजे जेव्हा स्टारचा बर्थ झाला होता
त्यावेळेचं जे मास असेल त्याला आपण इनिशियल मास म्हणू. तर त्या इनिशियल मासवर त्या ठिकाणी हे तिन्ही वे डिपेंड आहे. Thus we can divide stars in 3 groups. The path of evolution and end stage of for all stars in the same group is the same. Let us learn more about it. आता आपण 3 ग्रुपमध्ये काय करणार आहोत, स्टारची विभागणी करणार आहोत. आता या तिन्ही ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे की यांचा पाथ ऑफ इव्होल्युशन आणि एंड स्टेज जी आहे ही सर्व ग्रुपसारखी काय असणार, सर्व ग्रुपसाठी काय असणार, सारखी असणार. म्हणजे याचा अर्थ 3 ग्रुपमध्ये विभागणी करतो म्हणजे पाथ ऑफ इव्होल्युशनचे पण 3च प्रकार आहे. ओके, असं आपल्याला क्लिअरली म्हणता येईल. आता त्यामधला पहिला टाईप पाहू आपण. End stages of stars having initial mass less than 8 times the mass of the sun. आता सूर्याचा मास मी तुम्हाला कालच सांगितलं 6 × 10⁻24 किलोग्रॅम हे सूर्याचं मास आहे. तर सनच्या मासपेक्षा 8 पटीने कमी, ओके, 8 टाइम्स लेस मास असणारं जे इनिशियल मास असणारे जे स्टार्स आहेत तर त्यांची एंड स्टेज कशी आहे ते आपण पाहू. हे दिले बघा, मास ऑफ स्टार इज लेस दॅन 8 टाइम्स द मास ऑफ द सन. म्हणजे सनपेक्षा 8 पटीने कमी इनिशियल मास असणाऱ्या स्टार संदर्भात आपण विचार करायलो आणि हा आपला पहिला ग्रुप आहे. ओके, Stars in this group undergo huge एक्सपान्शन and their radius increase by a factor of 100 to 200. आता हे जे पहिली स्टेज पाहिलो आपण तर या स्टेजमधले जे स्टार्स आहेत तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की यांचं ह्यूज एक्सपान्शन म्हणजे यांचं प्रसरण जे आहे है ना. आता एक्सपान्शन होणे म्हणजे त्या स्टारची रेडियस इन्क्रीज होते. मग रेडियस इन्क्रीज होण्याचं जे प्रमाण आहे किंवा किती फॅक्टरनं किंवा किती पटीनं होतं तर ते जवळपास 100 to 200 टाइम्स एवढ्या फॅक्टरनं त्यांची रेडियस इन्क्रीज होते. इतक्या लार्ज प्रोपोर्शनमध्ये या स्टारचं काय होतं या ठिकाणी एक्सपान्शन होतं एंड स्टेजला. In this stage they are called red giant stars. आणि या स्टेजमध्ये असणाऱ्या ज्या स्टार्स आहेत तर त्यांना आपण रेड जेंट स्टार्स म्हणू. This name is given because of the large size and because of the fact that the star look reddish due to their lower temperature. आता एक्सपान्शन झाल्यामुळे टेम्परेचर लोअर होणार म्हणून काय होतं की एक तर साईज झाला लार्ज, मोठा आकार झाला आणि मोठा आकार असताना सुद्धा एक्सपान्शनमुळे तो जो स्टार आहे तो रेडिश रंगाचा दिसतो. या 2 रिझनमुळेच त्याला काय म्हणलेलं आहे, रेड जेंट स्टार्स. रेड कलरमुळे आणि जेंट म्हणजे विशाल झाला होतो है ना. The size of a red giant star in comparison to other type of stars is shown in figure 19.2. आता तर फिगर 19.2 मध्ये कंपॅरिझन दाखवले, तुलनात्मक स्टडी डिफरंट स्टारची. तर त्यामध्ये तुम्हाला एक सर्वात लहान आकाराचा व्हाईट डॉर्फ दिसेल. त्यापेक्षा मोर साईज असणारा कोण आहे, सन. आता बॉटमला जर पाहिलं तर रेड जेंट स्टार आहे. आता ऍक्च्युअल त्याचा साईज जर पाहिला आपण तो सूर्यापेक्षा जास्त झाला. मुळात त्याचं इनिशियल मास सूर्यापेक्षा 8 टाइम्स कसं होतं, लेस होतं. म्हणजे एक्सपान्शनमुळे त्याची रेडियस 100 to 200 टाइम्स एवढ्या फॅक्टरने इन्क्रीज झालेली आहे. आणि आपणही पाहिलं की ॲक्च्युअल कलर पण त्याचं कसं आहे, रेड आहे. आणि सो हे आहे रेड जेंट स्टार. आता वरती सुपर जेंट स्टार आहे, ते पुढं येईल आपल्यासाठी जेव्हा पॉईंट येईल तेव्हा आपण डिस्कस करू. At the end of its evolution, these stars explode and their outer gas involved is thrown out. मग आता ॲट द एंड ऑफ इट्स इव्होल्युशन म्हणजे जेव्हा इव्होल्युशनचा शेवटचा टप्पा असेल तर त्यावेळेस हे स्टार्स काय होतात, एक्सप्लोड. ओके, म्हणजे एक प्रकारचा स्फोट होतो आणि एक्सप्लोड होऊन त्यांचं जे आउटर गॅस एन्व्हलप आहे हा पूर्णपणे थ्रू आउट म्हणजे पसरला जातो. ओके, The inner part contracts and its size becomes similar to the size of the earth. आणि जसं की आपण पाहिलं की आउटर गॅस एन्व्हलप थ्रू आउट झाला आणि त्यानंतर जो इन्नर पार्ट आहे तर त्याचं होतं कॉन्ट्रॅक्शन. आणि हे कॉन्ट्रॅक्शन होऊन त्याचा जो आकार जर पाहिला आपण तर तो नियर अबाउट सिमिलर टू द साईज ऑफ द अर्थ म्हणजे आपल्या पृथ्वीच्या आकारा एवढा त्या ठिकाणी त्याचा इन्नर पार्ट होतो. आणि हे कशामुळे झालं, कारण त्या ठिकाणी त्याचं काय झालं, एक्सप्लोड झाला. आउटर पार्ट जो आहे आउटर गॅस एन्व्हलप हा थ्रू आउट झाला आणि इन्नर पार्ट कॉन्ट्रॅक्ट होऊन आपल्या पृथ्वीच्या आकाराचा त्या ठिकाणी त्यानं साईज ऑक्युपाय केलेला आहे. As the mass of the star is much higher than that of the earth and the size is similar to that of the earth, the density in the star becomes very high.
आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आकार पृथ्वी एवढा आहे, परंतु पृथ्वीपेक्षा त्याचं मास कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या अर्थपेक्षा कितीतरी लार्जर टाइम्समध्ये त्याची डेन्सिटी आहे. बरोबर, म्हणजे दिसायला पृथ्वी एवढा असेल, मात्र त्याची घनता जी आहे, डेन्सिटी, ही आपल्या पृथ्वीपेक्षा कितीतरी जास्त असेल. In this state, the pressure due to the electrons in the star becomes independent of temperature and is able to balance the gravitational force forever. ओके. आणि या स्टेजला जर पाहिलं आपण, तर जो प्रेशर स्टारमधल्या इलेक्ट्रॉन्समुळे जनरेट झालेला आहे, ओके, तर प्रेशर ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स इन द स्टार बिकम्स इंडिपेंडेंट ऑफ द टेम्परेचर. म्हणजे आता प्रेशर कशावर डिपेंड नाही, टेम्परेचरवर डिपेंड नाही. कारण हे जो प्रेशर आहे हे स्टारमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉननं जनरेट केलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉनने जनरेट केलेल्या या प्रेशरला टेम्परेचर बॅलन्स करू शकतो का? नाही. म्हणजे टेम्परेचर तो कसा आहे, इंडिपेंडेंट आहे, म्हणजे त्याच्यावर तो अवलंबून नाही. आणि म्हणून हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा फॉर एव्हर त्या ठिकाणी काय होऊन जातो, बॅलन्स येण्याची ॲबिलिटी त्या स्टारमध्ये येऊन जाते. ओके, जसं की आपण पाहिलं होतं की प्रेशर आणि टेम्परेचर या दोन फॅक्टरवर तो डिपेंड असतो. मात्र व्हायला काय की जो प्रेशर इलेक्ट्रॉन्सनं निर्माण केला तर तो ॲक्च्युअल कशावर डिपेंड नाही, टेम्परेचर डिपेंड नाही. म्हणजे त्या ठिकाणी डेफिनेटली ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फॉर एव्हर काय व्हायला त्या ठिकाणी बॅलन्स व्हायला. In this state, the star looks white and due to its small size, it is called a white dwarf. आणि तो पॉईंट आकार दिसला होता आपल्याला, सूर्याच्या बाजूला पाहिला होता आपण, तर जवळपास तेवढाच आकार आपल्या पृथ्वीचा आहे. तर व्हाईट डॉर्फ म्हणजे तो पांढऱ्या रंगात दिसतो. म्हणजे ओव्हरऑल काय झालं की स्टार आता व्हाईट रंगात दिसायला लागला आणि त्याचा साईज जो आहे हा इतका स्मॉल असतो. बरोबर, त्याच्या स्मॉल साईज मग पण आपण पाहिलं ना त्याचा साईज नियर अबाउट कुठं आहे, अर्थच्या साईज एवढा आहे, फक्त डेन्सिटी हायर आहे. आणि या स्टेजमध्ये तो व्हाईट रंगाचा दिसतो आणि सो इट इज नोन ॲज द व्हाईट डॉर्फ. After this, its temperature keeps decreasing, but its size and mass remains unchanged forever, and so white dwarf it is the end stage of stars in this mass range. आणि म्हणून आता होतं काय की यानंतर त्याचं टेम्परेचर हे डिक्रीज होत राहील. आता व्हाईट डॉर्फचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की त्याचा साईज आणि मास हा रिमेन अनचेंज असतो, मात्र त्याचं टेम्परेचर हे सातत्यानं काय होत असतं, डिक्रीज होत असतं. आणि व्हाईट डॉर्फ ही जी आहे ही अशा स्टारची एंड स्टेज आहे की ज्या स्टारचं इनिशियल मास हे सनपेक्षा 8 टाइम्स लेस आहे. ओके, आता आउटर गॅस इन्व्हॉल्व होऊन थ्रू आउट होणे हे जे आपण पाहिलं होतं व्हाईट डॉर्फ संदर्भात, तर तुम्ही फिगर 19.7 मध्ये पहा की कशा पद्धतीनं जे आउटर गॅसेस इन्व्हॉल्व आहे हे पूर्ण आकाशामध्ये फेकल्या गेले आणि सेंटरचा जो आहे त्याची डेन्सिटी इन्क्रीज होऊन अर्थच्या मासचा व्हाईट डॉर्फ फायनली तयार झाला. आता यामध्ये काही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण समजून घेऊ. डू यू नो? When the sun will become a red giant, its diameter will increase so much that it will be solar, Mercury and Venus. पुढे It is possible that the Earth will also be absorbed by the sun. It will take 4 to 5 billion years for the sun to reach this state. आता आपण पाहिलं की रेड जेंट स्टेजमध्ये जात असताना त्या स्टारचा जो साईज आहे हा 100 to 200 टाइम्स काय होतो, जवळपास इन्क्रीज होतो. मग हे सूर्याचं पण होणार जेव्हा सनची एंड स्टेज असेल. मग आता इतका लार्जर प्रमाणामध्ये जर एक्सपान्शन होत असेल तर डेफिनेटली सूर्याच्या सर्वात जवळचा वेगवान ग्रह कोणता आहे, मर्क्युरी, आणि त्यानंतर आहे व्हेनस. आता हे जे ग्रह आहेत तर ॲक्च्युअल ते सूर्य त्याला स्वॅलो करेल, म्हणजे ते सूर्यामध्ये समाविष्ट होऊन जातील. बरोबर आहे, जसं आपण एखादा पदार्थ गिळंकृत करतो तसं ते दोन ग्रहाला ते सूर्याच्या एक्सपान्शनमध्ये येऊन जातील ते. आणि शक्यता अशी पण आहे की आपली जी पृथ्वी आहे तर याला सुद्धा सन ॲब्झॉर्ब करून घेईल, कारण ज्याची निर्मितीच कोणापासून झालेली आहे, सूर्यापासून. आणि ज्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आपण पाहिला तर सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर आहे. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की सूर्याच्या निर्मितीलाच जर आपण पाहिलं तर 4 to 5 बिलियन इयर्स झाले, तर तितकाच कालावधी पुढे पण लागणार आहे. बरोबर आहे का, हा इव्हेंट होण्यासाठी. आणि हे एक प्रिडिक्शन आहे, लक्षात घ्या तुम्ही जेव्हा 11वीला जाताना तर सायन्स जे आहे ना यामध्ये काही हायपोथेसिस असतात, काही ॲक्झिओम्स असतात, म्हणजे एक प्रिडिक्शन असतं, लक्षात घ्या, भाकीत असतं, लक्षात घ्या. म्हणजे
एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन तर असतातच, परंतु काही गोष्टीच्या संदर्भात अंदाज पण वर्तवावे लागतात. येते ना लक्षात तुम्हाला? त्याला हायपोथेसिस म्हणतात. त्या बेसवर सायन्स चालत असतं. तर एक प्रकारचा हायपोथेसिस आहे. ओके. त्यानंतर सेकंड टाईप मग आपण N stages of stars having mass between 8 and 25 times the mass of the sun. ओके. आता आपण अशा स्टारबद्दल बोलायलो की ज्या स्टारचं मास हे सूर्यापेक्षा 8 टाइम्स जास्त आहे, मात्र 25 टाइम्सपेक्षा लेस आहे. बरोबर. These stars also go through the red giant stage and later through the supergiant stage, during which their size may increase 1000 times. आता या रेंजमध्ये असणारे जे स्टार्स आहेत ना, तर हे सुद्धा रेड जेंट स्टेजमधून जातीलच, म्हणजे त्यांचं पण एक्सपान्शन होणारच. त्यानंतर लेटर स्टेजमध्ये जर पाहिलं तर आणखीन एक स्टेज येते, त्याला सुपर जेंट स्टेज म्हणतात. आणि या सुपर जेंट स्टेजमध्ये तर त्याचा जो साईज आहे तर जवळपास 1000 टाइम्स 1000 पटीने त्यांचा साईज इन्क्रीज होऊ शकतो. इतकं जास्त एक्सपान्शन होतं. The huge explosion called the supernova explosion, which occurs at the last, is very powerful and so much energy is given off that we can see the star during the day also. आणि त्यानंतर एक ह्यूज एक्सप्लोजन, त्याला सुपरनोवा एक्सप्लोजन म्हणायचं, तर तो घडून येतो. आणि हा इतका पॉवरफुल असतो की दिवसासुद्धा आपण त्या स्टारचा प्रकाश पाहू शकतो. म्हणजे तो इतका मोठा स्फोट होणार की आपल्यापासून कितीतरी लार्ज डिस्टन्सवर असताना सुद्धा आपण तो स्टार डे टाईममध्ये सुद्धा पाहू शकतो. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तो स्फोट होणार आणि त्याला म्हणायचं सुपरनोवा एक्सप्लोजन. ओके. The central portion, which is left behind after the explosion, contracts and its size becomes as small as about 10 kilometers. आणि राहिला प्रश्न फक्त सेंट्रल पोर्शनचा. तर या अगोदर पाहिलं होतं आपण, जवळपास अर्थच्या आकाराचा होता तो, व्हाईट डॉर्फ म्हणतो आपण त्याला. पण याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एक सेंट्रल पोर्शन जो पाठीमागे राहील एक्सप्लोजनच्या नंतर, तर त्याचा कॉन्ट्रॅक्शन होईल आणि त्याचा साईज जर पाहिला आपण तर फार झालं तर नियर अबाउट 10 किलोमीटर एवढा साईज राहील त्याचा. In this state, the stars are completely made up of neutrons and are called neutron stars. आणि या स्टेजमध्ये आल्यानंतर जे स्टार्स आहेत हे कम्प्लिटली फक्त आणि फक्त कशाचे बनले असतील? न्यूट्रॉनचे. आणि म्हणून त्या स्टार्सला कोणते स्टार्स म्हणायचं? न्यूट्रॉन स्टार्स. The pressure of these neutrons is independent of temperature and is capable of balancing the gravitational force forever. आणि प्रेशर जरी पाहिला आपण न्यूट्रॉन स्टारचा तर ते टेम्परेचरवर डिपेंड आहे का? नाही. तो टेम्परेचरवर इंडिपेंडेंट आहे आणि म्हणून तो कॅपेबल आहे. टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कॅपेबल असतो. आणि सो तो जो स्टार आहे तो कायम बॅलन्सिंगमध्ये राहील. न्यूट्रॉन स्टार इज द एंड स्टेज ऑफ दिस स्टार्स. आणि पहिल्यामध्ये आपण पाहिलं होतं की डॉर्फ स्टार, बरोबर ना? तर व्हाईट डॉर्फ म्हणून, सॉरी, व्हाईट डॉर्फ ही पहिल्या प्रकाराची एंडिंग होती आणि यांची एंडिंग म्हणजे काय मग? न्यूट्रॉन स्टार. आता एक पिक्चर दाखवलं आहे तुम्हाला, रिसेंट पिक्चर ऑफ द सुपरनोवा एक्सप्लोजन विच वॉज फर्स्ट सीन इन 1014 ॲनो डोमिनो. आता ॲनो डोमिनो आणि बिफोर क्रिस्ट माहिती तुम्हाला? ॲनो डोमिनो म्हणजे इसवी सन आणि BC म्हणजे बिफोर ख्रिस्त म्हणजे इसवी सन पूर्व. तर इसवी सन 1054 या वर्षी सुपरनोवा एक्सप्लोजन झालेला होता आणि त्याचं रिसेंट पिक्चर आपल्याला इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते पाहून घेऊ आपण. As the size of the white dwarf is similar to that of the Earth, their density is very large. पाहिलं आपण त्यांची डेन्सिटी लार्ज असते. ओके. One spoonful material of the white dwarf will weigh a few tons. पहा, एक चमचा जरी मटेरियल घेतला, आता मला सांगा का होतं माहिती आहे का? मी तुम्हाला अगोदर म्हणलो होतो, वेट हे टोटली कशावर डिपेंड आहे? कोणत्याही प्लॅनेटच्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे, बरोबर? जसं की आपण आपलं वजन पाहिलं तर चंद्रावर आपल्या वेटमध्ये काय 1/6 टाइम रिड्यूस व्हायला त्या ठिकाणी. आताच आपण पाहिलं की जे व्हाईट डॉर्फ आहेत तर त्यांची डेन्सिटी आपल्यापेक्षा कितीतरी टाइम्स जास्त आहे. डेन्सिटी जास्त तर ग्रॅव्हिटी जास्त, आणि ग्रॅव्हिटी जास्त म्हणजे लक्षात घ्या, एक चमच्यामध्ये जर आपण एखादा मटेरियल घेतला तर आपल्याकडे किती भरेल? तो फार झाला तर 10 ग्रॅम 5 ग्रॅम भरेल, पण तो कितीतरी टनाचा भरेल व्हाईट डॉर्फ. जर एक चमचा मटेरियल जरी आपण कॅल्क्युलेट केला तर
बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी बिकॉज ऑफ डेन्सिटी. As neutron stars are much smaller than the white dwarf, their density is even higher, and once full material of this star will weigh as much as the weight of all living beings on the earth. त्यानंतर आपण दुसरे प्रकार पाहिले होते न्यूट्रॉन स्टार्स, बरोबर. त्यांची रेंज किती पाहिली होती आपण, सनपेक्षा 8 टाइम्स ग्रेटर पासून तर 25 टाइम्स पर्यंत. तर याच्यामध्ये न्यूट्रॉन स्टारची निर्मिती झाली होती. किती होते ते, फक्त 10 किलोमीटर आकाराचा होता. मला सांगा, एवढा प्रचंड स्टार जर 10 किलोमीटरच्या एरियामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल, तर तिथं जर आपण एक स्पूनफुल मटेरियल जर कॅल्क्युलेट केला, तर आपल्या पृथ्वीवरच्या सर्व सजीवांच्या वजना एवढं वजन त्या न्यूट्रॉन स्टारवर भरेल. आता विचार करा की तिथली डेन्सिटी, तिथली ग्रॅव्हिटी नको तिथं गेलेलं आहे की नाही. कोण मोजून वजन घेऊन, आहे की नाही. A star in our galaxy exploded about 7,500 years back. आता आपली जी गॅलेक्सी आहे, तर यामध्ये जो स्टारचं एक्सप्लोडेशन आहे हे काही झालेलं आहे 7,500 इयर्स अगोदर. As the star is about 6,500 light years away from us, the light emitted in the explosion took 6,500 years to reach us. आता एक लक्षात घ्या, लाईट इयर कशाला म्हणतो आपण, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये प्रकाश किरण जे अंतर पार करतो त्याला आपण काय म्हणतो, लाईट इयर. आता लार्ज डिस्टन्सेस हे लाईट इयरमध्ये मोजतो आपण, है ना, कारण ते किलोमीटरमध्ये सांगणं शक्य नाही. आता एखादा स्टार आहे, तर तो स्टार अर्थपासून 6,500 लाईट इयर्स जर लांब असेल आणि तिथं जर एक्सप्लोजन झाला असेल, तर तो प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी सुद्धा किती वर्ष लागतील, 6,500 वर्ष लागतील, बरोबर. It was first seen on the earth by the Chinese in the year 1054. आणि लक्षात घ्या की हे जो एक्सप्लोजन आहे हा चायनीजमध्ये पाहायला केव्हा गेला, 1054, म्हणजे या इसवी सनमध्ये. जसं की सध्या 2023 सुरू आहे, तसं 1054 मध्ये पाहायला गेला. परंतु तो त्यांनी जो पाहिला तो नेमकाच घडला होता का, नाही. तो त्याच्या 6,500 वर्ष अगोदर घडला होता. फक्त त्याचा प्रकाश येण्यासाठी तितका कालावधी लागला, बरोबर आहे का. म्हणजे पिक्चर अगोदर रिलीज झाला होता त्यांनी पाहायला लेट, बरोबर आहे का, कारण त्याला तितकं डिस्टन्स ट्रॅव्हल करणं होतं. It was so bright that it could be seen during the day also for 2 years. पहा, इतका ब्राईट होता की जवळपास 2 वर्ष डे टाईममध्ये सुद्धा आपण तो एक्सप्लोजन पाहू शकत होतो. इतका प्रचंड म्हणजे तो स्फोट होता. After 1,000 years of the explosion, the gases emitted during the explosion are seen to be expanding with velocities higher than 1,000 km per second. आणि त्या स्फोटाच्या 1,000 वर्षानंतर, म्हणजे आज जरी धरलं आपण, तर जे गॅसेस इमिट झालेले आहेत त्यामधून, तर ॲक्च्युअल त्यांचं काय व्हायलं, एक्सपांडिंग. ते गॅस एक्सपांड व्हायले आणि एक्सपांड होत असताना त्यांची वेलॉसिटी जर पाहिली आपण, तर हायर दॅन 1,000 किलोमीटर पर सेकंड, याहीपेक्षा जास्त त्यांची वेलॉसिटीनं ते एक्सपांड होत आहे. त्यानंतर शेवटचा स्टेज आहे, लास्ट इज These stars नाही पॉइंट इज end stage of stars having mass larger than 25 times the mass of the sun. सनपेक्षा 25 टाइम्स इनिशियल मास असणाऱ्या स्टारचं एंड स्टेज काय आहे ते आपण समजून घेऊ. These stars evolve like the stars in the second group, but after the supernova explosion, no pressure is capable of balancing their huge gravitational force, and they continue contracting forever. आता जे सेकंड ग्रुपमध्ये पाहिलं होतं आपण तेच इथं होतं, म्हणजे सुपरनोवा एक्सप्लोजन. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की नो प्रेशर इज कॅपेबल फॉर बॅलेन्सिंग ह्यूज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅलेन्स करेल इतका प्रेशर त्या ठिकाणी अवेलेबल आहे का, नाही. म्हणजे त्या प्रेशरची ती कॅपॅसिटी नाही की जो
हायर ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करेल आणि त्यामुळं त्या स्टारचं सातत्यानं काय होत असतं, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अंकुचन होत असतं. As their size becomes smaller, their density and their size becomes smaller, their density and their gravitational force increase ट्रिमेंडियसली. आता जसं त्यांचा साईज हा स्मॉल होत जाईल तसं तुम्हाला माहिती आहे की साईज जितका स्मॉल होत जाईल तितकी डेन्सिटी काय होत जाते, इन्क्रीज. आणि डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आहे हा ह्यूज असतो, म्हणजे इन्क्रीज ट्रिमेंडियसली, म्हणजे कितीतरी प्रमाणात, प्रचंड प्रमाणात ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इन्क्रीज होत असतो. All nearby objects get attracted towards these stars and nothing can come out of them, not even light. आणि सर्वच्या सर्व जवळच्या वस्तू काहीच सुटत नाही, सगळ्याच्या सगळं हे स्टारकडे काय होऊन जातात, अट्रॅक्ट होऊन जातात आणि त्यामधून ते कधीच बाहेर पडत नाही. इवन त्यामधून लाईट म्हणजे किरण सुद्धा बाहेर पडत नाही, इतकं त्याचं या ठिकाणी एंडिंग होऊन जातं. Also, any light falling on these stars doesn't get reflected and gets absorbed inside the stars. आणि त्या स्टार्सवर जर आपण एखादा प्रकाश जरी फॉल केला, बरोबर, तर तो सुद्धा रिफ्लेक्ट होईल का, नाही. तो 100% त्या ठिकाणी काय होतो, ॲब्झॉर्ब होतो. Thus, we cannot see the star at all, but can प्रोबॅबली see a minute black hole at its place. आणि आता स्टारचं तर पूर्ण अस्तित्व हे नष्ट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, ब्लॅक होल. त्या ब्लॅक होलमधून ना किरण बाहेर पडणार आहे ना काही, फक्त तिथं जरी आपण एखादा त्यांचं तर बाहेर येणारच नाही काही, उलट आपल्या घरचं आपण पाठवलं तर ते सुद्धा ते रिफ्लेक्ट करणार नाही, बरोबर. This end stage of the star is therefore called a black hole. म्हणजे आपण पहिल्या स्टारची एंडिंग कशी पाहिली होती, व्हाईट डॉर्फ म्हणून, सेकंडची कशी पाहिली होती, न्यूट्रॉन स्टार म्हणून, आणि इथं तर ब्लॅक होल. ओके. Thus, we have seen that depending on mass, there are 3 paths of evolution and 3 end stages of stars. ओके. आता खालचं चार्ट समजून सांगायचं गरज नाही कारण तेच आपले 3 टाईप्स आहेत. ओके, आपण त्या फिगरकडे येऊ. आता इंटरस्टेलर क्लाउडबद्दल तुम्ही समजलेच आहे, बरोबर आहे का. आता यामध्ये जर लो मासचे स्टार असतील तर त्यांची एंडिंग जर पाहिली आपण तर ती रेड जेंट म्हणून असते. फायनली एक्सप्लोजन होऊन काय तयार होतो, व्हाईट डॉर्फ. खाली जर पाहिलं आपण तर इंटरस्टेलर क्लाउड पासून जर हाय मासचे स्टार्सची निर्मिती झाली असेल तर त्यांची एंडिंग ही काय असते, सुपर जेंट. फायनली काय होतो, सुपरनोवा एक्सप्लोजन. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की 25 टाइम्सपेक्षा जर लेस असेल तर न्यूट्रॉन स्टार आणि 25 टाइम्स सनपेक्षा मास ग्रेटर असेल तर फायनली काय तयार होतो, ब्लॅक होल. अँड दिस इज द एंड ऑफ द 8th सायन्स सिलेबस.